दुसरी गोष्ट मरणाबद्दल शास्त्रामध्ये सांगितलेली आहे ते म्हणजे डेथ इज ॲन एनिमी. मरण हा मनुष्याचा शत्रू आहे. मरण हा मनुष्याचा शत्रू आहे. देवाने जेव्हा सर्व जग निर्माण केलं, मनुष्याला निर्माण केलं, तेव्हा त्याला मनुष्याला मरण्यासाठी निर्माण केलेलं नाही. मरण जे आलेलं आहे शारीरिक आणि आध्यात्मिक, हे मनुष्याच्या पापामुळं आलेलं आहे जगामध्ये. म्हणून शास्त्रामध्ये मरण हे जे आहे, हे मरण हे हा एक एनिमी आहे, तो एक शत्रू आहे असं गृहीत धरून वचनामध्ये ते सत्य आपल्यासमोर आणलेलं आहे. ह्या मरणावर येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे आणि त्याच्या मरणातून आपल्याला जीवन प्राप्त झालेलं आहे वगैरे, हे जे सत्य आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मरण जे आहे हे मरण हे जे सैतानाचं साम्राज्य आहे, सैतानाचं जी बाजू आहे तिकडं, त्याच्यामुळं ते आहे. सैतानाने आदामाने हवेला सांगितलं की तुम्ही आज्ञा मोडल्याने खरोखर मरणार नाही. तर ह्याचा उगम तिथं आहे. मग सैतानाने भुरळ घातली, मनुष्याने पाप केला आणि अशा रीतीने हे मरण आलेलं आहे. परंतु शास्त्रामध्ये मरण हे नेहमी वाईट आहे, हे मनुष्यासाठी घातक आहे, हे गृहीत धरून चाललेलं आहे, शारीरिक पण आणि आध्यात्मिक पण. आणि देवाने क्रूस खांबामध्ये ह्या दोन्ही प्रकारचं जे मरण आहे याच्यावर उपाय केलेला आहे.